नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी तुमच्यासोबत आज अशा एका भक्ताचा अनुभव शेअर करणार आहे. एक गरीब माणूस पूर्णपणे खचलेला, त्याला पडलेलं एक स्वप्न आणि पाठीवरती हात आणि ते एक वाक्य ज्याने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. अक्कलकोटमध्ये राहणारा एक गरीब माणूस खूप मोठ्या संकटात अडकला होता. घरात पैसे नव्हते, त्याचं काम गेलं होतं, कामाची संधी कुठेही उपलब्ध होत नव्हती. कुटुंबाची पूर्णपणे जबाबदारी त्याच्यावरती आली होती. तो पूर्णपणे खचला होता. त्याला कोणीतरी सांगितलं, स्वामी समर्थांचं नाव घे, सर्व काही ठीक होईल. तो माणूस अगदी मनापासून स्वामी समर्थांचं नाव घेऊ लागला. काही दिवस गेले, पण काही बदल घडला नाही. एक रात्री त्याला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये स्वामी आले आणि त्याला म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दुसऱ्याच दिवशी एक आश्चर्यकारक घटना घडली. त्याला कामाची संधी मिळाली, घरामध्ये आनंद परत आला. हळूहळू त्याची परिस्थिती सुधरू लागली. तो माणूस नेहमी सांगायचा की मी काहीच केलं नाही, सर्व काही स्वामींच्या कृपेने घडलं. ही फक्त एक कथा नाही, असे हजारो अनुभव आधी स्वामींच्या भक्तांना येतात. मनापासून श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, अगदी मनापासून स्वामींना हाक मारा. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि मार्ग नक्की मिळेल. ही कथा सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच आहे की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी श्रद्धा आणि विश्वास सोडू नये. मनापासून केलेली प्रार्थना आणि सबुरी यामुळे योग्य वेळ येते आणि मार्ग नक्की मिळतो. श्री स्वामी समर्थांचा त्यांच्या भक्तांना एकच संदेश आहे, भिवू नका, विश्वास ठेवा, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना.